बिग बॉसच्या घराची मीच शेवटी आलोय आणि मीच शेवटी या घरातून जाणार आणि तेही ट्रॉफी घेऊन जाणार असं मी नाही, असं सूरज बोलतोय आणि का बोललाय याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉस मराठीमध्ये सूरजची चर्चा अख्खा महाराष्ट्र करतोय आणि अख्खा महाराष्ट्र सूरजला सपोर्ट पण करतोय। ज्याप्रमाणे सूरज गावाकडून आलेला आहे आणि त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून त्याने खूप काही कमावलं आहे आणि त्यामुळे बिग बॉस मध्ये त्याला एंट्री मिळाली आहे। आणि आता बिग बॉस मध्ये हल्ली ज्याप्रमाणे तो वागतोय, ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे तो काम करतोय, आपली ड्युटी करत असतो आणि कुठल्याही कामाला तो कमी लेखत नाही, पूर्ण श्रद्धेने तो त्याचे काम करत असतो आणि भांडण पण करत नाही। जिथे बोलायचं तिथे नक्की बोलतोय आणि आपल्यासाठी स्टँड तर घेतोच घेतो। म्हणजे बिग बॉस जिंकण्याची क्वालिटी त्याच्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा अफाट सपोर्ट त्याला मिळत आहे। आणि मला असं वाटत आहे की बिग बॉसची ट्रॉफी सूरज तर घेऊन जाणार असं तर वाटत आहे आणि मलाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटत आहे की सूरजने ट्रॉफी जिंकावी। हे आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला वाटत होतं, पण सूरज पण असंच काही बोललाय। सूरज आणि अभिजितचा एक कॉन्व्हर्सेशन बघायला मिळाला, ज्यामध्ये सूरज बोलत होता की या घरामध्ये मी शेवटी आलो आणि शेवटीच या घरातून जाणार आणि तेही ट्रॉफी घेऊनच। असंच काय सूरज अभिजितला सांगत होता की बिग बॉसची ट्रॉफी मीच घेऊन जाणार आणि इथून गेल्याबरोबर डायरेक्ट बाबांसोबत खंडोबाला जाणार ट्रॉफी घेऊन। म्हणजे सूरजला असं वाटतं की बिग बॉस सीझन 5 ची ट्रॉफी सूरजच घेऊन जाणार आहे। त्याला खूप कॉन्फिडन्स आहे आणि महाराष्ट्र पण तेवढाच सपोर्ट आहे, महाराष्ट्र पण तेवढाच त्याला प्रेम देत आहे आणि असं खरंच वाटतं की सूरज मराठी बिग बॉस ची ट्रॉफी तोच घेऊन जाणार। तुम्हाला काय वाटतं, सूरज बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी घेऊन जाणार की नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।